नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, व्हिडिओचे टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलेच असेल की व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे. मित्रांनो, RTI ॲडमिशनची जी लॉटरी आहे ती जाहीर झालेली आहे. यामध्ये मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं 1ली ते 8वीपर्यंत. तर मित्रांनो, RTमध्ये नंबर लागूनसुद्धा व्हेरिफिकेशन कमिटी तुमचा प्रवेश नाकारू शकते, रद्द करू शकते. कशामुळे रद्द करू शकते, कोणती कारणे आहेत, संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील. तर कोणकोणती कारणे आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय महत्त्वाची अशी मुख्य कारणे मी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि एक एक पॉईंट तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे कागदपत्र आहे, आपण फॉर्म भरताना जी माहिती फॉर्ममध्ये भरलेली आहे ती सर्व कागदपत्रांवरील माहिती एकसारखी असणं गरजेचं आहे. जसं की सगळ्यात पहिलं कागदपत्र आहे बर्थ सर्टिफिकेट इज आर नॉट व्हॅलिड. आता पडताळणी समिती काम कसं करते, त्यांना एक लॉग इन दिलेलं असतं. जसं आपण RTचा फॉर्म भरतेवेळेस आपल्याला एक लॉग इन मिळालं होतं, तसंच पडताळणी समितीला एक लॉग इन दिलेलं असतं. तर त्या लॉग इनमध्ये फॉर्म जर रिजेक्ट करायचा असेल तर त्यांना सिलेक्ट रिजेक्टेड रिझन हा एक ऑप्शन असतो आणि त्यासमोर असे भरपूर सारे पर्याय दिलेले असतात. त्यामध्ये जर समजा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट तुम्ही फॉर्म भरताना त्यामध्ये जन्मतारीख जी टाकलेली आहे आणि तुमच्याकडे जे जन्माचं प्रमाणपत्र आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, त्यावरील जन्मतारीख वेगळी असेल किंवा त्यावरील नाव वेगळं असेल तर पडताळणी समिती काय करते, बर्थ सर्टिफिकेट इज आर नॉट व्हॅलिड यावरती क्लिक करून तुमचा फॉर्म रिजेक्ट करू शकते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे कास्ट सर्टिफिकेट सबमिटेड इज आर नॉट व्हॅलिड. आता तुम्ही फॉर्म भरताना जी तुम्ही जात निवडलेली आहे आणि त्या जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे जर नसेल, फॉर्ममध्ये वेगळं आहे आणि तुम्ही सादर वेगळं करत आहे, तर अशा केसमध्ये देखील तुमचा RTमध्ये नंबर लागल्यानंतर देखील पडताळणी समिती तुमचा फॉर्म रिजेक्ट करू शकते आणि तुमचा मिळालेला प्रवेश नाकारला जाऊ शकतो आणि त्या जागेवरती वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे सिलेक्ट गुगल मॅप लोकेशन इज नॉट प्रॉपर. आपण जेव्हा RTचा फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला ॲड्रेस टाकल्यानंतर एक गुगल मॅप लोकेशन ज्याच्यामध्ये लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड सिलेक्ट करावं लागतं. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपण जिथे राहतो त्या घरावरती रेड कलरचा बलून आपल्याला नेऊन ठेवायचा असतो. तर तुम्ही जो ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस आणि तुमच्या घरावरील रेड बलून ज्याला आपण लॅटिट्यूड लॉंगिट्यूड म्हणतो ते जर बरोबर नसेल तर पडताळणी समिती काय करते, सिलेक्ट गुगल मॅप लोकेशन इज नॉट प्रॉपर यावरती क्लिक करून तुमचा फॉर्म रिजेक्ट करू शकते. त्यानंतर चौथा पॉईंट आहे फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट इज नॉट व्हॅलिड. आता तुम्ही RTचा फॉर्म भरताना जर फिजिकल हँडिकॅप यावरती तुम्ही यस केले असेल, बरोबर, आणि तुम्ही जेव्हा नंबर लागल्यानंतर पडताळणी समितीकडे जाता त्यावेळेस तुमच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट नसेल किंवा असेल तरी त्यावरती नाव वेगळं असेल किंवा अजून काही कारण असेल, तर फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट इज नॉट व्हॅलिड हा पर्याय क्लिक करून तुम्हाला RT प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर काढलं जाईल, रिजेक्ट केलं जाईल आणि त्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती देखील आलेला बघायला मिळेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲड्रेस प्रूफ सबमिटेड इज नॉट व्हॅलिड. तुम्ही RTचा फॉर्म भरताना जे ॲड्रेस टाकलेला आहे तोच ॲड्रेस तुमच्या फॉर्मवरती आणि जे डॉक्युमेंट तुम्ही सादर करणार आहे त्यावरती एकसारखं असणं गरजेचं आहे. यामध्ये जर काही तफावत असेल किंवा चुकीचं काही वाटत असेल तर पडताळणी समिती तुमचा प्रवेश नाकारू शकते. त्यानंतर आहे पुढचा पॉईंट फोटो ID सबमिटेड इज नॉट व्हॅलिड. फोटो ID सबमिटेड इज नॉट व्हॅलिड यामध्ये तुम्ही आधार कार्डवरील माहिती असेल, फोटो ID म्हणजे आपण आधार कार्ड समजूया, आधार कार्डवरील जी माहिती असेल ती बरोबर नसेल तरी देखील तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऑलरेडी अप्लाय विथ डिफरंट युजर ID. तुम्ही जर एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील तरी देखील तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे इन्कम सर्टिफिकेट इज नॉट व्हॅलिड. जे काही ओपनमध्ये फॉर्म भरलेले विद्यार्थी असतील तर त्यांना 1 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असल्याचा दाखला जो आहे तो येथे सादर करावा लागतो आणि तो दाखला जर व्हॅलिड नसेल, इनव्हॅलिड असेल तर तुमचा मिळालेला प्रवेश येथे नाकारला जाऊ शकतो. तर ही महत्त्वाची अशी मुख्य कारणे आहेत. यामध्ये खूप जणांचे फॉर्म जे आहेत ते डॉक्युमेंट अपुरे असल्यामुळे रिजेक्ट होतात आणि रिजेक्ट झाल्यानंतर
जे काही वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी असतात तर त्यांना अनुक्रमे SMS पाठवून परत पडताळणी समितीकडे बोलवले जाते, त्यांची देखील पडताळणी होते आणि ज्यांचे कागदपत्रे संपूर्ण काही सर्व बरोबर असेल त्यांना पडताळणी समितीकडून फॉर्म व्हेरीफाय केल्यानंतर एक रिसिप्ट दिली जाते। ती रिसिप्ट घेऊन तुम्हाला ज्या शाळेमध्ये प्रवेश मिळालेला आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला जाऊन तुमचा प्रवेश कन्फर्म करावा लागतो। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।